इकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलीच कोपरखळी मारलेली आहे। मी ठाणे जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, दुसरा कोणीही इतके वर्ष पालकमंत्री होणारा नाही असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलेलं आहे। त्यावरून आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे। सिनियर पालकमंत्री हा गणेश नाईक येतो 15 वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी 15 वर्ष कुणीही पालकमंत्री झाला नाही असं ठासून सांगितलं। हे वक्तव्य करण्यासाठी त्यांनी निवड केली ती कपिल पाटील चषक क्रिकेट स्पर्धेची। आता क्रिकेटच्या स्पर्धेचं उद्घाटन करताना गणेश नाईकांनी राजकीय सिक्सर लगावले नसते तरच नाही। मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेतले जायचे। आता पालघरमध्ये, त्यानंतर नवी मुंबई आणि ठाण्यात जनता दरबार पार पडले। सर्व जिल्ह्यात, सर्व तालुक्यांमध्ये मी जनता दरबार घेणार आहे। पालकमंत्री पदासाठी फार वाद होतात। राज्यात पालकमंत्री पदावरून इतकी बोंबाबोंब आहे। या ठाणे जिल्ह्याचा पालघरसह मी 3दा पालकमंत्री होतो। त्या पालकमंत्री पदाचं, मंत्रिपदाचं कौतुक मला नाही, अशा शब्दात गणेश नाईकांनी जोरदार राजकीय बॅटिंग केली। या जिल्ह्याचा मॅक्झिमम कालखंड सिनियर पालकमंत्री हा गणेश नाईक येतो 15 वर्ष कोणी पालकमंत्री नाही झालेला आणि भविष्यकालामध्ये होईल की नाही मला शंका आहे। काय बोलतो मी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यात वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून सुरुंग लावायला सुरुवात केली आहे। त्यातच क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी गणेश नाईकांनी 15 वर्ष पालकमंत्री होतो असं वक्तव्य करत विरोधकांना योग्य संदेश दिला। ठाणे जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये एक प्रकारे राजकीय स्पर्धा सुरू झाली आहे। आता आगामी महापालिका निवडणुका कोण जिंकतं यावरून ठाणे गणेश नाईकांचा बालेकिल्ला आहे की एकनाथ शिंदेंचा, या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।